क्रिकेटचा खेळ देताना पाहायला मिळालेला आहे. त्यातल्या त्यात राहुल आणि पंकज म्हणजे पंकज पटेल राहुल पाटील हा जो अनुभवाचा भाग आहे तो साथ देईल श्रेया 11 टेंबोडेला. नक्कीच बॅटल खूप मोठा आहे. दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे दोन्ही संघामध्ये आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघतोय मुरबे संघाचा वन ऑफ द बेस्ट बॉलर च्या नावाची चर्चा मिस्टर रुपेश हा तयार होईल. तर समोर राहुल पाटील आणि एक वर्ष ज्यांनी सुंदर क्रिकेट हाताळले आणि खऱ्या अर्थाने ओपनिंग पेअरचा एक श्रेया 11 टेंबोडी संघाचा सर्वोत्कृष्ट फलंदाज म्हणून राहुल पाटीलला आपण बघतोय आणि त्यांच्या समवेत येत आहेत भावेश. देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि वळूया आजच्या तिसऱ्या दिवसाच्या लढतीकडे, जिथे मात्र दोन दिग्गज संघ मैदानाच्या आतमध्ये आपलं कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज आहेत. 21वा चषक वर्ष 16व आजचा 6वा दिवस आणि एक महत्त्वाचं तिसरी लढत गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना मॅन इन गोल्डन ऑर्म च्या नावाची चर्चा आहे तो मिस्टर रुपेश तयार होताना गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू वेगवान वाईड यॉर्कर हाताळला गेलाय. परफेक्ट लेंथ इन लाईन. एक चांगली एक्युरेसी बघायला मिळाली मनीष जी. नक्कीच अजित सर, रुपेश यांच्या देखील अनुभवाला डावलून चालणार नाहीये. जसं मी उल्लेख केला मुरबेने देखील या सीझनमध्ये चांगलाच खेळ दिलेला आहे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आणि त्यासाठी एक नेतृत्व लागतं जे नेतृत्व रुपेश यांच्या वतीने लाभलेलं आहे. आणि पहिला बॉल येतो या डावातला डॉट ओव्हर द विकेट. यावेळेस जाऊ दिले बॉलला. ऑफस्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल ठेवला होता आणि कुठली छेडखाणी करण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला नाही. दरम्यान व्हाईट बॉलचा इशारा आणि धावफलक सुरू होतोय. श्रेया 11 टेंबोडेचा एक धाव. रखरखत ऊन आहे आणि इथे तुमची ऊर्जा वाचून तुम्हाला खेळायचं आहे. त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा इथे बघायला मिळेल. संयम आणि आक्रमकता यांचं मिश्रण भरपूर महत्त्वाचं. पुढचा चेंडू याही वेळेला आपण बघतायत डॉट बॉल आलाय. चांगला चेंडू हाताळला गेला. रुपेश जो प्रामुख्याने पहिलं षटक हाताळतोय मुरबे संघाचा आणि सातत्याने त्याला ही जिम्मेदारी दिली आणि अनेक स्पर्धा हाताळताना त्याने ते योग्य हातामध्ये चेंडू दिलाय हे दाखवून देताना मिस्टर रुपेश यांचा थोडा तिरकस रनअप आहे आणि त्याचमुळे कधी कधी फलंदाजाच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात की बॉल नक्की टप्पा कुठे घेईल आणि त्यानंतर वळेल कुठे. म्हणूनच थोडी चर्चा झाली भावेश आणि राहुल यांच्या दरम्यान. राहुल स्ट्रायकर एंडला. पाय चालवण्याची संधीच मिळाली नाही. बॉल कसा आला कसा गेला कळण्याच्या अगोदर थोडा स्टान्स अजून जास्त वेगानं घ्यायची गरज होती राहुल यांना. दरम्यान इथे डॉट बॉल चांगली सुरुवात प्रिस्मी 11 मुरबे संघाकडून करतायत गोलंदाज ते म्हणजेच रुपेश. रुपेश चांगली स्टार्ट करतात. इथून राहुल पाटीलला गरज आहे त्याच्या क्लासची, त्याच्या आत्मविश्वासाची आणि एका चांगल्या स्टार्टची. आबळ्याला डाऊन द लेग स्टिक आहे का यासाठी जो वाईट बॉल. एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावसंख्या स्थिरावली ती 2 वरती. त्या दोन्ही धावा एक्स्ट्राच्या बघायला मिळतात. एक्झॅक्टली. थोडं सहकार्य धावफलकाला रुपेशनेच दिलेलं आहे असं देखील आपण म्हणू शकतोय. कारण त्यांनी एक ट्रॅक पकडून ठेवलेला आहे. स्टंप टू स्टंप अटॅक न ठेवता फलंदाजाला बॉल पासून दूर कसं ठेवता येईल सातत्याने तेच प्रयत्न ते देत आहेत. त्याच मी आतापर्यंत चेंडू हाताळलेले आहेत त्यांनी 3 आणि धावफलकावर धावा आहेत फक्त 2. रुपेश पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट राहुल यांच्यासाठी. कॉपी बुक स्टाईल बॅटिंग. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा मौका मिळाला होता. भावेश डेंजर एंडला आहे. पोचलेत सरते शेवटी. आता कुठेतरी सुटकेचा निश्वास टाकला असावा भावेश यांनी. कारण डेंजर एंडला ते होते. कारण राहुल पाटील यांची इच्छाच नव्हती सुद्धा धावेसाठी पण भावेश यांनी ती इच्छा प्रकट केली होती. पण मिळते फक्त एक सिंगल. धावसंख्या पाहायला मिळते झाले 4 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 3. चांगलं कॉलिंग बघायला मिळते आणि ती गरज आहे कॉर्डिनेशनची. चांगला कॉल इथे हवा होता आणि तो दिलाय. भावेश हा एक चांगला बॅटर आहे. प्रचंड क्षमता या भावेशकडे आणि भावेश जेवढा वेळ मैदानाच्या आतमध्ये राहील श्रेया 11 टेंबोडे संघासाठी एक जमेची बाजू. कारण एक चांगला खेळाडू, गुणवत्ता असलेला असा खेळाडू आहे आणि इथून जर श्रेया 11 टेंबोडे संघाला एका चांगल्या दिशेने वाटचाल करायची असेल तर भावेशला आपल्या नावाप्रमाणे खेळावं लागेल. पुढचा चेंडू घेऊन रुपेश तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. समोर आहे तो मिस्टर भावेश. टॉस होता. संधीचं सोनं करता येत नाहीये. डॉट बॉल आलाय. थोडंसं प्रेशर आहे का हाही एक प्रश्न आहे की आल्या आल्या इथे बॅटिंगला यावं लागतंय म्हणून जो कॉन्सन्ट्रेशन आहे जे तुमचं मेडिटेशन आहे त्याला मिळवण्याचा प्रयत्न करतायत. नवं नाहीये दोन्ही फलंदाजांसाठी. अशा कित्येक सिच्युएशनला त्यांनी फेस केलेलं आहे आणि त्याचमुळे स्वतः थोडा ते वेळ देत आहेत 6 षटकाच्या फॉर्मॅटमध्ये. यस तुमच्याकडे वेळ आहे परत येण्यासाठी.
पण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर तर झोकावीच लागेल, कारण त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरतं, तुम्ही झेलचीच्या स्वरूपात बाद होण्याची शक्यता असते. पण पॉवर प्लेमध्ये जेव्हा सर्कलच्या बाहेर कमी क्षेत्ररक्षक असतात, अशा वेळेला तुम्हाला नक्कीच संधी मिळत असते. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच बिनबाद 3 धावा टीम श्रिया 11 टेंबोडी. तर 3 धावा स्कोर कार्डवरती सुंदर लेंथ लाईन, परफेक्ट अनुशासन, एक्युरेसी परफेक्ट बघायला मिळाली. दोन्ही फलंदाजांना थोडंसं जखडून ठेवले. 6 षटकांचे मॅच आहे. आगाज इथे प्रिस्मी 11 मुरबे संघानं झक्कास केला असं म्हणायला हरकत नाही. इकॉनॉमी परफेक्ट ठेवली गेली, परंतु ही जी स्टार्ट आहे, जो आगाज आहे, तो शेवटच्या चेंडूपर्यंत बघायला मिळेल का, हा एक प्रश्नचिन्ह आता मनामध्ये निर्माण झालंय, घर करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर दुसऱ्या एंडनं मिस्टर प्रेमला बोलवले आणि प्रेम म्हटल्यानंतर नेहमी म्हटलं जातं, प्रेम लहानपणी तुम्हाला मोफत मिळतं, जवानीमध्ये कमवावं लागतं आणि म्हातारपणीमध्ये ते मागावं लागतं. तर तोच प्रेम आलाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकाल. षटक क्रमांक दुसरा आहे. स्कोर 7 रन्स विदाउट लॉस. सेकंड ओव्हरला इथे झालाय प्रारंभ. आज एक गाव एक कन्सेप्ट या विभागातील नामवंत संघ आपला प्रतिम टॅलेंट दाखवण्यासाठी दाखल झाल्यात. स्वर्गीय श्रीकांतजी क्रीडांगण साखरेच्या या भव्यशा प्रांगणामध्ये यंदाच्या 16व्या वर्षामध्ये मिस्टर प्रेम समोर येतं राहुल पाटील. अप्रतिम ड्राईव्ह केलंय. चेंडू सरळ जाईल, तो एक्स्ट्रा कव्हर्सला. एक धाव मिळेल. अब्दी मार्क बघायला मिळत आहेत. पहिल्या वेळेला सुद्धा कव्हर्सला खेळून ते एक धाव त्यांनी घेतली होती. धावसंख्या 1ने पुढे जायला आणि पोहोचली ती 4. इथून थोडंसं मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत राहुल पाटील आणि त्यांच्या समवेत मिस्टर भावेश. उत्कृष्ट क्रिकेटपटू आहेत राहुल पाटील आणि तितकेच चांगले ते समाजसेवक सुद्धा आहेत. आणि त्याचमुळे तरुणांसाठी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी देखील एक करिअर गायडन्स उपक्रम राबवला होता. मागच्याच महिन्यामध्ये आपण तो पाहिला. त्याचमुळे प्रत्येक क्षेत्रावर त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. पण दरम्यान आता व्हाईट बॉलची छाप स्कोरशीटवर बसते. बाउन्सरची हाताळणी गोलंदाजाने केली होती. 1 फॉर द ओव्हरची सूचना मिळते आणि एका धावेची वाढ होऊन धावसंख्या पोहोचते 5 वर. सामाजिक कार्यामध्ये खऱ्या अर्थाने एक लोकप्रिय समाजसेवक म्हणून राहुल पाटील ला सध्या खूप पसंती मिळते आणि त्याच अनुषंगानं ते आपली कामं पूर्ण करताना आपल्याला बघायला मिळतात. व्हाईट बॉल आलाय. पुढचा चेंडू. ओ, आणखीन एक डॉट बॉल. थोडंसं प्रेशर आहे भावेश आणि राहुलकडे. या प्रेशरला मात्र जर रन्समध्ये कन्वर्ट करायचं असेल तर तुम्हाला इथे तुमचा इंटेंट, तुमचा अटॅक इथे दाखवावं लागेल. अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स आणि त्याच पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. अटॅक तर चालूच आहे नो डाऊट, पण गोलंदाज देखील ती मोकळीक देत नाही. बघा आता गती परिवर्तन होतं. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ हार्ड लेंथवर बॉल पिच केलं होतं. ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न. थोडी निराश आहेत स्वतःवर भावेश, कारण त्यांच्या वतीनं जे द्यायचंय ते संघाला देता येत नाहीये. येतोय हा डॉट बॉल या षटकातला तिसरा. बघूया भावेश. चांगली गोलंदाजी प्रेम लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतायत. फुल टॉस होता यावेळेला. करार ऑफ ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथे मिस्टर भावेश हा नक्कीच बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. फलंदाज होत आहेत बाद. OUT आउट. पहिला धक्का श्रेय 11 टेंबुडे संघाला लागतोय भावेशच्या रूपानं. थँक्यू. कधी कधी असं म्हणतात की झालेली चूक तुमच्या फायद्यासाठी असते. कदाचित आता भावेश बाद झालेत, पण त्या बाद होण्याचा फायदा टेंबोडे संघाला होईल का? नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो फायदा मिळवून देईल का? कौस्तुभ नवीन फलंदाज नॉनस्ट्रायकर यांना पाहायला मिळतील. आता चेंडू हाताळलेले आहेत या षटकातले 4 आणि धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5 धावा. 2 भाऊ मैदानाच्या आतमध्ये राहुल आणि कौस्तुभ. राहुल पाटील, कौस्तुभ पाटील. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लेन हा नो बॉल असेल, कारण या अगोदरच 1 फॉर द ओव्हरची सूचना गोलंदाजाला मिळाली होती आणि आता ती संधी मिळाली आहे फ्री हिटची आणि मोकळीक मिळाली. त्या मोकळीकतेचा फायदा उचलण्यासाठी पाहूया राहुल पाटील यांचा अप्रोच काय सांगतोय टेंबोडे संघासाठी. धावसंख्या 6. इथून जर फ्री हिट वरती मनीची जर धावा आल्या, खऱ्या अर्थाने जो प्रेशर बनवलाय थोडासा तो प्रेशर कन्सॉलिडेट होणार नाहीये आणि त्याची गरज आहे राहुल पाटीलला. एखाद्या मोठ्या शॉटची जर तू इथे धावा आल्या, खऱ्या अर्थाने थोडीशी ऊर्जा या धाव्यांच्या माध्यमातून मिळेल आणि एक जो मोमेंटमच्या शोधामध्ये आहेत राहुल पाटील, तो मात्र त्याच्याकडे येईल.
मोमेंटम या शब्दाचा आपण उल्लेख केला. खरं तर तोच शोधायचा आहे टेंभुर्णी संघाला, कारण पूर्णपणे मोमेंटम प्रिझ्मी 11 मुरबे संघाच्या बाजूने झुकलेला आहे. फ्री हिटचा बॉल आडव्या बॅटनं लपेटण्याचा प्रयत्न जरूर होता. यावेळेस गोलंदाजाने चेंडूचा वेग वाढवला आणि प्रॉपर बॉल पिच केला आणि त्यानंतर टणक खेळपट्टीवर बॉलच्या बाउन्सचा अंदाज तर गोलंदाजाला होताच, तो अंदाज फसला. राहुल पाटील यांचा डॉट बॉल. बॅटला स्विंग केलं होतं, ऑन साईडला चेंडूला पुल करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय, चांगली गोलंदाजी प्रेम. समोर आहे राहुल पाटील, पुढचा चेंडू. या वेळेला मात्र टायमिंग खूप चांगला आहे. मिड विकेटला चेंडू इथे फील्ड केला जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल आणि अमर पाटील आम्हाला सांगताय स्कोर पोहोचलाय तो 7 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 2 षटकं कंप्लीट झाल्यात. इथून गेअर चेंज करणं महत्वाचं ठरले म्हणायचे. एक्झॅक्टली. आता सर्व स्टेशनवर गाडी थांबून चालणार नाही. तुम्हाला आता जास्तीत जास्त मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करावे लागतील. एक्सिलेटरवर पाय देऊन गाडी चालवावी लागेल. ब्रेक काय असतो तुम्हाला तो माहीत नसावा, कारण आता तीच गरज येऊन भासलेली आहे. खरं तर राहुल यांच्याकडे तो एक्सपिरियन्स आहे. चला विकेटवर कुणी टीम मीटिंग करणार आहे याची नोंद घ्या. मुरबे संघ विकेटच्या बाहेर. टीम मीटिंग मुरबे संघ नाही. थोडी 25 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळालेला आहे आणि तुमचं टायमर ऑन आहे. तर आतापर्यंत 9.5 मिनिटाचा कालावधी आपण घेतलाय, तर त्याकडे ते लक्ष घालायचं आहे. 25 मिनिटं 5 षटकं हे गणित तुम्ही जुळून घ्या. तर आपण मोमेंटम या विषयावर होतो आणि यावेळेस आता राहुल पाटील यांच्याकडे तो कन्सिस्टंट परफॉर्मन्स आहे. कदाचित राहुल पाटील हरवले आहेत का, हाच प्रश्न प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे. पण ते आता परत येऊ शकतील अशी अपेक्षा सुद्धा आहे. अजूनही पंकज पाटील डगआउटमध्ये आहेत, ज्यांना व्यवसाय क्रिकेटचा खूप चांगला अनुभव मागच्या कित्येक वर्षांपासून आहे. त्याचमुळे आता राहुलचा खेळ कसा होतो आणि त्याला कौस्तुभची साथ कशी मिळते, सेकंड विकेटसाठी पार्टनरशिप किती बनते, ह्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर आपण शोधणार आहोत. कन्सिस्टन्सी भरपूर महत्वाची आहे. कन्सिस्टन्सी इज टू द सक्सेस. कन्सिस्टन्सी इज वे ऑफ सक्सेस अँड कन्सिस्टन्सी इज मोर इम्पॉर्टंट दॅन परफेक्शन. या गोष्टी मात्र तुम्हाला दाखवाव्या लागतील. बघूया गोलंदाजी ट्रॅकवर चिन्मय आलाय. इथून फिल्डिंग रिस्ट्रिक्शन आपण बघू शका, रिलीज झाले. 38 सर्कलच्या बाहेर फील्ड मात्र सजवली गेली आहे. ऑन साईडला जर आपण बघितलं 3 खेळाडू आहेत. प्रोटेक्शनला मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर आहे आणि लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि त्याच्यानंतर स्वीपर कव्हर्स अशी फील्ड अरेंज केले. 38 सर्कल जर आपण बघितलं, ऑन साईडला फाईन लेग आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. ऑफ साईडला आपण बघतोय शॉर्ट मिड ऑफ आणि शॉर्ट थर्ड मॅन सुद्धा आहे. पुढचा चेंडू टॉस झाला. चेंडू यावेळेला ऑन द टॉस खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी चिन्मय यांच्याकडनं. वेगवान चेंडू, रिदम खूप चांगला आहे. चेंडू मात्र खांद्याचा उपयोग करतायत आणि सलग डॉट बॉलचे बघायला मिळत आहेत. थोडंसं चिंता वाढवणारा या ठिकाणी श्रेया 11 टेंबोडे संघाच्या खेम्यामध्ये. प्रिझ्मी 11 मुरबे म्हणजेच गोलंदाजीचा तोफखाना आहे. असंच आतापर्यंत 3 गोलंदाजांच्या वतीनं पाहायला मिळालंय. प्रत्येक गोलंदाज आपली जबाबदारी ओळखून गोलंदाजी करतोय. ऑन साईडला आडव्या बॅटनं खेळायचंय. क्रॉस बॅटेड स्ट्रोक्सवर जास्तीत जास्त भर राहुल पाटील देत आहेत. शॉर्ट ऑफ लाईन बॉलवर आतापर्यंत आपण पाहिलं तर या पूर्ण डावामध्ये 10 चेंडू डॉट्स आलेले आहेत. त्याचमुळे आता टेन्शन वाढते श्रेया 11 टेंभोडेचं. नेक्स्ट मॅच पंकज 11 रावले आणि गावदेवी यंगस्टर आडणे दोन्ही संघाच्या संघनायकांना ऑफिशियल कॉल असेल. आपण इथून टी शर्ट घेऊन जा प्लीज. पंकज 11 रावले विपक्ष गावदेवी यंगस्टर आडणे. आपल्याला कॉटबॅनच्या रूपानं राहुल पाटील जाईल. बॅक टू द पवेलियन. आउट. विकेट गिरतावा. म्युझिक प्ले होतावा. थँक्यू. न्यूमान पंकज पाटील मैदानाच्या आतमध्ये जात आहे. सिच्युएशन थोडीशी जर आपण बघितली प्रेशरायचं आहे. थोडंसं टेन्शन इथे बघायला मिळतंय ते श्री 11 टेंबोडे संघाकडे, परंतु मेनी टाइम ही हॅज टेकन रिस्पॉन्सिबिलिटी असा फलंदाज आहे आणि त्याचं नाव आहे पंकज पाटील, जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एक्झॅक्टली. जे 2 फलंदाज सुरुवातीच्या क्रमावर आले होते त्यांना त्यांचा क्रम व्यवस्थित टिकवता आला नाहीये. पण आता पंकज पाटील यांचा खेळ आणि कौस्तुभला अजूनपर्यंत एकही मोका नाही मिळालाय. ते देखील एक लक्षात घेण्यासारखी बाब आहे. 3रा षटकाचा खेळ आता समाप्तीच्या मार्गावर आहे. म्हणजे आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे 3ऱ्या षटकातला. पंकज पाटील स्ट्रायकर एंडला आहेत. बॉलिंग ट्रॅकवर चिन्मयने आतापर्यंत या षटकात एकही धाव खर्च केली नाहीये. त्याचमुळे जसा मी उल्लेख केला की प्रिझ्मी 11 मुरबे संघ एका चांगल्या गोलंदाजीने या स्पर्धेत सहभागी झालेला आहे. पंकज पाटील यांच्याकडे उंची आहे. बॉलला फॉलो करण्याचा प्रयत्न. बॉल
व्हाईट बॉल असं घोषित केलं जाते पंचांच्या वतीनं. 1 फॉर द ओव्हरची सूचना दिली जाते. मनीष सर, इथे एक प्रश्न विचारायचा वाटतो की ज्या वेळेला मात्र थोडासा वाईट चेंडू आहे, रक्षकाच्या मनामध्ये येते की वाईट चेंडू आहे, त्या वेळेला मात्र विकेट साठी अपील होते, असं का होते? ते प्रेशराईज करण्यासाठी ती अपील केली जाते. पण पंच देखील तितक्याच चांगल्या अनुभवाचे आहेत. विरल नायर सर, अजित म्हात्रे सर आहेत, आशुतोष व्यवहारे सर आहे. या पालघर जिल्ह्यामधील सर्व अग्रमानांक स्पर्धात आपण त्यांना पाहतो. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय बॉल आणि पाठवलाय थर्ड मॅन झोन मध्ये. पंकज पाटील यांचं इम्प्रोव्हायझेशन कामी आलं. बॉल सीमारेषा पार आणि या डावातला मिळतोय हा पहिला चौकार. 4 धावा. थँक्यू. कौतुक करावं लागेल रुपेश पाटील साहेबांचं, ज्या पद्धतीने ह्या स्पर्धेचं नियोजन बघायला मिळतं. टॉप क्लास नियोजन. आयोजन प्रत्येक जण करतात, परंतु नियोजनाचा जो गाभा आहे त्याला खऱ्या अर्थाने आकार देण्याचं काम रुपेश पाटील साहेब करतायत. त्यासाठी त्यांचं कौतुक. पुढचं चेंडू यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटला स्विंग केलं होतं ऑन साईडला. आणखीन एक चिन्मयचा डॉट बॉल आणि चौकारानंतर पुनरागमन करताना डॉट चेंडू बघतोय. धावसंख्या 12 झाली आहे आणि आता या षटकातला आपण शेवटचा बॉल पाहतोय. चिन्मयने एक चौकार जरी खर्च केलाय, पण तर देखील एक चांगली रिदम त्यांनी गोलंदाजी करताना जोपासलेली आहे. बॅट अँड पॅड मधला बॉल ऑन साइडला टर्न केले क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. पंकज पाटील स्वतःकडे स्ट्राईक ठेवतायत. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटका समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 2 गडी बाद 13 धावा. 13 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 आफ्टर 3. थँक्यू. 3 षटकं कंप्लीट झाले आहेत. अमर पाटील आम्हाला सांगताय धावा स्कोर कार्डवरती 13. इथून 18 चेंडूमध्ये कमीत कमी 40 धावा. अबोव 50 रन एक चांगलं बॅटर होऊ शकतं आणि त्यासाठी पंकज पाटील ची जी भूमिका आहे भरपूर महत्त्वाची आहे. कौस्तुभ पाटील एका बाजूने आहेत, तर गोलंदाजी ट्रॅकवर नवीन मिस्टर प्रेम ज्याने दुसरं षटक हाताळलं होतं तोच गोलंदाजी ट्रॅकवर दाखल झालाय. बघूया यावेळेला कौस्तुभ पाटील. एक युवा फलंदाज आहे, क्षमता भरपूर आहे कौस्तुभकडे आणि ते दाखवणं गरजेचं आहे. योग्य वेळी जर कौस्तुभ पाटील चार्ज होत आहेत तर या मॅचमध्ये त्यांना कम बॅकिंग करायचं आहे, त्यासाठी त्यांना वेळ मिळेल. एका बाजूने मिस्टर प्रेम ज्याच्याकडे सुंदर गोलंदाजी आहे, लेंथ लाईन आहे, अनुशासन आहे आणि त्याने प्रूफ केलंय दुसऱ्या षटकामध्ये. तोच गोलंदाज षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होत आहेत. बघूया स्ट्राईकला पंकज पाटील. पुढचा चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न होता, वेगाने चेंडू हाताळला गेलाय. अवघी एक धाव कंप्लीट होईल आणि धावसंख्या 1 वर पुढे जाऊन 14 वर पोहोचले. 17 चेंडू इथून आहेत आणि या 17 चेंडूमध्ये काय असेल स्टार्टर्स ही श्रेय 11 टेंबोडे संघाची. थोडा आउट ऑफ बॉक्स विचार करतायत पंकज पाटील. सातत्याने उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न करतायत, पण त्यामध्ये तो ॲक्युरेट कनेक्शन होत नाहीये. स्ट्राईक रोटेट जरूर होते आणि खूप वेळानंतर मला असं वाटते कौस्तुभला पहिल्यांदा स्ट्राईक मिळते आणि ती मानसिकता प्रत्येक फलंदाजाची असते. जेव्हा संधी मिळते अशा वेळेला मला मोठी फटकेच खेळायचे. गरज तीच आहे, मागणी तोच पुरवठा. पण ती मागणी जर आहे पण पुरवठा अजूनही फलंदाजांच्या वतीने मिळत नाहीये, ते म्हणजे टीम श्रेया 11 टेंबोडेसाठी धावसंख्या थांबले 14 वर. बॅटला स्विंग केलं होतं परंतु चेंडू गुडल्यांवर थोडासा बाउन्स झाला आणि तिथे मात्र डॉट बॉल आलाय. एका बाजूने अनुभवाचा भंडार आहेत पंकज पाटील. कानमंत्र देत आहेत की तुम्हाला प्रेमच्या अगेन्स्ट हात जर घोळायचे तर कुठल्या लेंथ ला पिक करावं लागेल, कशा पद्धतीने खेळावं लागेल. बघूया कौस्तुभ पाटील. संधी होती यावेळेला. डॉट बॉल आलाय. प्रत्येक डॉट बॉल चिंता समस्या या भरपूर प्रमाणात वाढतील श्रेय 11 टेंबोडे संघाची. डॉट बॉलचा आढावा आपण घेऊया. आतापर्यंत 14 डॉट बॉल्स या डावामध्ये आपण पाहिलेले आहेत. या षटकातच आपण जवळपास
3 डॉट बॉल्स पाहिलेत. 21 चेंडूचा खेळ संपलाय आणि 21 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 14 धावा. चौथं षटक मार्गस्थ आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर आपण पाहतोय प्रेम. यावेळेस बॅटच्या स्टिकरवर बॉल आदळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये. मिडॉनला पण लॉंग ऑनचा बॉलवर पुढे येतोय. कुठली चुकणार नाहीये आणि परतावं लागतंय कौस्तुभला. कौस्तुभ सुद्धा योगदान देत नाहीयेत आणि ब्रॉन्झ डकवर होत आहेत बाद. धक्का बसतोय तिसरा. थँक यू. दरम्यान सिद्ध पाटील, नयन पाटील, पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. आपण बघू शकाल नेक्स्ट मॅच त्यांची आहे. पंकज इलेव्हन रावलीच्या माध्यमातून 2 हात करताना आपल्याला बघायला मिळेल. पूर्णतः स्कोर स्थिरावलेला बघायला मिळतोय आणि 10व्या स्कोर कार्डवरती 14 आणि विकेट बाद झालेले ते 3. 14 धावा न्यूमान मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. मिस्टर चित गावड 14 धावा. चला दोन्ही कॅप्टन्स पंकज इलेव्हन रावळे आणि गावदेवी यंगस्टर आडणे चला रिपोर्टिंग करा. फक्त दिशा देण्याचं काम होतं सिली मेडॉनला. आणखीन एक डॉट बॉल. थून मात्र पूर्णतः प्रेशरमध्ये खेळताना फलंदाज दिसत आहे. त्याच्या मागचं कारण प्रिस्मी इलेव्हन मुरबे संघाची असलेली धारदार गोलंदाजी आणि प्रॅक्टिस मध्ये असलेला हा संघ खऱ्या अर्थाने थोडासा जखडून ठेवतोय तो श्रेया 11 टेंबोडे संघाच्या फलंदाजांना. पूर्णतः जखडून ठेवले. म्हणजे कुठल्याच षटकामध्ये असं जास्त धावा अशा काही मिळाल्या नाही आहेत. पुन्हा एकदा ग्रंटिंग नॉईज तुम्हाला ऐकायला मिळतोय गोलंदाजाच्या वतीनं आणि तितक्याच वेगानं तितक्याच आवेशानं तो चेंडू हाताळतोय. मागचं षटक फक्त एका धावेचं होतं. 4 षटकांचा खेळ संपला आणि प्रेमने 2 षटकं हाताळताना फक्त 5 धावा खर्च केलेल्या आणि 1 विकेट मिळवलाय. तर 4 षटकांचा खेळ संपला पहिल्या डावातला आणि श्रेया 11 टेंबोडे संघ पोहोचलेले ते म्हणजेच 3 फलंदाज बाद 14 धावा 14 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 4. थँक्यू. दरम्यान सुनीजी वजे साहेबांचं शुभागमन झालंय आणि करतोय त्यांचं आम्ही वेलकम. षटक क्रमांक 5 वर रुपेश गोलंदाजी ट्रॅकवर ज्याने या इनिंगचा आगाज केला होता. सुंदर लेंथ लाईन आणि पहिलं षटक अवघ्या 3 धावांचं राहिलं होतं. तोच रुपेश पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवर दाखल होताना षटक क्रमांक 5 वर घेऊन तर समोर आहे पंकज पाटील. इथून मात्र गेर बदलणं अनिवार्य झालंय. 12 चेंडूमध्ये मोठे स्ट्रोक खेळावे लागतील पंकज पाटीलला आणि त्यासाठी आक्रमकता दाखवली जाईल का आणि त्याच्यामध्ये यश संपादन करता येईल का मिस्टर रुपेश. षटक क्रमांक 5 आहे आणि 5व्या षटकातील पहिला चेंडू घेऊन लेफ्ट मोर द विकेटचा मारा करताना आणि इथे एसट्या उद्ध्वस्त क्लिंग बोल्ड पंकज पाटील सुद्धा बाद होताना एसटीचे. एक होता जो नक्कीच मोठ्या धावफलकाकडे संघाला घेऊन जाणारा होता. तो सुद्धा पेव्हलियन बॉक्सच्या दिशेने परत जातोय. म्हणजेच पंकज पाटील सुद्धा परतीचा प्रवास करतायत. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले. नवीन फलंदाज उज्ज्वल स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर रुपेश ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं. चांगली सुरुवात त्यांनी दिली होती आणि आता त्याच सुरुवातीला शेवटच्या टप्प्यावर देखील चांगल्या स्थितीत राखण्यासाठी त्यांचा प्रयत्न तितकाच चांगला राहिला आणि त्यामुळे पंकज पाटील यांना बाद करून त्यांनी पूर्णपणे आता आपल्या या डावावर वचक दाखवलेली आहे गोलंदाजीची. दरम्यान विश्वनाथजी वजे साहेबांचं शुभागमन झालंय.
त्यांचा मी करतोय शब्दफुलाने हार्दिक स्वागत, वेलकम. विश्वनाथजी वझे साहेब, हृदयाच्या अंतकरणापासून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे भव्य अशा स्वर्गीय श्रीकांतजी ठाकरे क्रीडांगणामध्ये. तवे स्कोर कार्डवरती 15 धावा. न्यूमान आपण बघतोय एका बाजूने स्ट्राईकला बॅटर आहेत ते मिस्टर अजित कावड. चांगला शॉट, भरपूर वेळानंतर सरळ इनसाइड आउटचा लॉंग ऑफला क्लिअर करत इथे जीतच्या नावाचा येतोय षटकार. थँक्यू. ज्या स्ट्रोकची आतुरतेने समर्थक वाट पाहत होते श्रेया 11 टेंबोडेचे, तो षटकार आता आलेला आहे. 5व्या षटकामध्ये जीतच्या बॅटमधून 6 धावांची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 21 वर आणि आता थांबून नाही चालणार. आता प्रत्येक बॉलवर तसेच प्रयत्न करावे लागत राहणार आहे, कारण सुरुवातीच्या 4 षटकांमध्ये जे जमून घेता आलं नाही ते आता उरलेल्या 2 षटकांमध्ये जमून घ्यावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर रुपेश तयार ओव्हर द विकेटनं. चांगला बॉल, पायांचं मोजमाप विचारणारा यॉर्कर बॉल हाताळला होता. बॉल डायव्हर्ट होतोय गलीमध्ये, स्ट्राईक जीतकडे ठेवायची आहे. जीत प्रयत्न करतोय आणि या 2 धावा लेग बाईच्या आड होतील. धावसंख्या पोहोचते 23 वर. मैदानाच्या आतमध्ये जीत आहे, तर खऱ्या अर्थाने या संघर्षाला आणखीन चांगलं न्याय देता येईल. 23 झालेले आहेत. षटकातील चेंडू आपल्याला बघायला मिळतात ते 4-2 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि जीतच्या बॅटमधून येणाऱ्या धावा थोडासा आशेचा किरण इथे बघायला मिळतोय श्रेया 11 टेंबोडे संघासाठी. संकट काळामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट असते ती उम्मीद. चॉप के कानों में धीरे से आके कहते की सब अच्छा होगा, ऑल इज वेल. तोच फलंदाज जीत गावड आपल्याला बघायला मिळतोय. उम्मीद की किरण दाखवताना श्रेया 11 टेंबोडे संघाला कौतुक करावं लागेल. इथे प्रिस्मी 11 मुरबे संघाच्या प्रत्येक गोलंदाजाचा काय क्लास दाखवलाय. प्रत्येक गोलंदाजानं आपली जिम्मेदारी एक चांगल्या पद्धतीने हाताळलेली आहे. आणखीन लॉट करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आहे. चांगली गोलंदाजी, प्रचंड अनुभव आहे रुपेशकडे आणि आलाय डॉट बॉल. एक चूक जरी झाली म्हणजे एक बॉल ज्यावर 6 धावा मिळाल्या, खरं तर श्रेया 11 टेंबोडेला त्या चुकीला दुरुस्त करण्यासाठी देखील प्रयत्न करतायत रुपेश. आणि रुपेशच्या वतीनं चांगलाच वापसीचा खेळ षटकारानंतर आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण अजून षटक संपलंय कुठे? षटक मी माझ्या नावावर करणार, तोच उद्देश मैदानाच्या आतमध्ये घेऊन आहे जीत. या षटकाचा दुसरा षटकार ठोकतोय. 5व्या षटकाचा खेळ संपतोय आणि 5 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाले 29 धावा. 4 गडी बाद श्रेया 11 टेंबोडे. चला वळूया मॅचकडे. फील्ड अरेंज करा. धावसंख्या 6 ने फ्लाई झाले आणि 29 गजब की बल्लेबाजी इस समय देखने को मिली है मिस्टर जीत गाबड़ के बल्ले से. जो उम्मीद थी वो उम्मीद यहाँ पर पूरी करते हुए अभी 6 गेंदें आनी शेष और यहाँ पर जो गेयर जो उन्होंने बदला है, अगर यहाँ से और 10-15 रन आते हैं तो एक टफ फाइट स्कोर या फिर जिस जीत के लिए बीच में सेकंड इनिंग में आएगी पूरी टीम श्रेया 11 टेंबोडे, उनके लिए जो लड़ने की प्रेरणा देगी वो आने वाले रन्स. फिलहाल 29 रन्स स्कोर कार्ड के ऊपर. मैच बॉल विश्वनाथ सर या ठिकाणी देत आहे. थैंक यू. आखिरी 6 गेंदेवर रुचित को बुलाया गया इस समय गेंदबाजी के लिए. एक तरफ युवा बल्लेबाज नजर आते हुए उज्ज्वल आणि दुसऱ्या बाजूने जीत गावडचा झंझावत सुरू आहे. 29 झालेले आहेत. उज्ज्वलला आपला परफॉर्मन्स उज्ज्वल द्यावा लागेल. समोर गोलंदाज तयार, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ या वेळेला पण आणि उज्ज्वल चुकी या ठिकाणी करतायत. अनुभव थोडासा कमी पडलाय आणि एका बाजूने विशाल तऱ्हेनं दाखवून दिले की महत्वाची विकेट कशी घ्यायची आहे. एसटीचे थँक्यू. उल्लेख पण चांगले केला की अनुभव थोडासा कमी पडला, कारण डोकं शांत ठेवून तुम्हाला खेळपट्टीवर वावरायचं असतं आणि त्याचमुळे
शेवटच्या षटकामध्ये जितला तर ती स्ट्राईक हवीच होती, पण त्यांना आता पॅव्हलियन बॉक्सच्या दिशेने जावं लागतंय, कारण आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. 7व्या क्रमांकावर श्रिया 11 टेंबोडे संघाकडून नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. हर्षल नवीन बॅटर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील आणि नॉन स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत ते म्हणजेच उज्ज्वल. जीतने 2 षटकार खेचून एक मोठ्या धावसंख्येचं स्वप्न जरूर दाखवलं होतं, पण ते पूर्ण होईल का, कारण ते आता बाद झालेले आहेत. आणि आता 6व्या षटकापर्यंत गोलंदाज रुचित यांनी आतापर्यंत प्रयत्न जे केलेत ते खरंच महत्वाचे आहेत, कारण इतर 5 षटकामध्ये फलंदाजांना तितक्या धावा मिळाल्या नाही. त्याचमुळे या षटकावर करवा मरो ही सिच्युएशन आहे खरं तर श्रिया 11 टेंबोडीसाठी. दरम्यान व्हाईट बॉलची एक धाव ऍड होईल आणि धावसंख्या पोहोचते 30. पुढचा चेंडू 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. मिस्टर हर्षल. यावेळेला मात्र कॉटबॅनच्या रूपानं हर्षल सुद्धा येतात तंबूच्या आसऱ्याला. पंकज 11 रावळे आणि गावदेवी यंगस्टर आडणे दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी तयार व्हायचं. इनिंग ब्रेकमध्ये आपण करणार आहोत टॉस, आणि तो टॉस सन्माननीय आनंदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत यानंतरच्या मॅचचा. न्यूमॅन मैदानाच्या आतमध्ये. बॅटर नेम प्लीज. हर्षल. फलंदाजाचं नाव दुर्वेश. न्यूमॅन दुर्वेश येत आहेत. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. पुढचा चेंडू ही वेळेला भन्नाट वेग आणि डॉट बॉल. स्कोर पूर्णतः थांबवलाय आणि आणखीन एक धक्का इथे लागताना आपण बघताय. दुर्वेश सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परतताना. थँक्यू. तर ब्रेस कंप्लीट केलेली आहे गोलंदाज रुचितने आणि हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होते बॉलिंग ट्रॅकवर. होते विकेट. ड्राईव्ह केलाय, बॉल जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे. स्टँड घेतोय, थांबतोय, बॉलवर पोहोचतोय. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न दिसत नाहीयेत. पूर्ण होते एक सिंगल आणि स्ट्राईक पोहोचते फलंदाज उज्ज्वलकडे. धावसंख्या आपण पाहतोय झाले 1 ने पुढे. 31 रन्स ऑन बोर्ड. पुढचा चेंडू टोस खेळण्याचा प्रयत्न या वेळेला आलाय. व्हाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं. स्कोर कार्ड 32. 32 धावा स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. उज्ज्वल. इथे मिस टाइम शॉट बघूया आणि सरळ टिप मिड विकेटला सेल मध्ये कन्वर्ट झालाय. उज्ज्वल सुद्धा या ठिकाणी बॅक टू द पवेलियन कडे जाताना आणखीन एक धक्का लागतोय श्रेया 11 टेंबोडी संघाला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाईल. न्यूमॅन उज्ज्वल बॉलर बॅट्समॅन हर्ष. शेवटचा चेंडू 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. बघूया हर्ष नावामध्ये आनंद आहे. इथे एखादा मोठा शॉट येऊन संघाला आनंद देईल का. आणि इथे आणखीन एक मिस टाइम शॉट बघायला मिळतोय. चेंडू बॅकवर्ड टॉस स्क्वेअर लेगला जाताना सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करतायत आणि धावसंख्या 34. 35 धावांचं टार्गेट समोर ठेवलंय. आम्ही संतोषजी पाडवी सरांना विनंती करतोय आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करावी. सन्माननीय आदरणीय आनंदजी बुधाजी पाडवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत महत्त्वाच्या मॅचचा टॉस.
एका बाजूने पंकज इलेवन रावळे आणि दुसऱ्या बाजूने गावदेवी यंगस्टर आडणेमधलं होईल टॉस. आम्ही सन्मानी आनंद पाटील सरांना विनंती करतोय आपण टॉस आपल्या शुभ हस्ते करायचा आहे. चला आपण टॉस करणार आहोत. धनंजय पाटील यांना मी विनंती करतोय या ठिकाणी लगेचच आपण टॉस करूयात. दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. हॅलो आडणे संघ, चला लगेच या. आपण टॉस साठी यायचंय कर्णधार. रावळे संघ कर्णधार या, आपण लगेचच यायचं आहे रावळे संघ. कारण इनिंग ब्रेक आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण नाणेफेक करतोय. चला रावळे संघ प्लीज या, लगेचच विनंती केली जाते आपल्याला. कारण इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करतोय. तर आपण जाऊया टॉस बॉक्स. एका बाजूला पंकज इलेवन जागमाता रावळे आणि दुसऱ्या बाजूला गावदेवी यंग स्टार आडणे या दोन संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालेत.
एकविरा कॉल आहे आणि इथे मात्र पुन्हा एकदा आपण टॉस करणार आहोत. एकविराचा कॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. यावेळेस नावादेवी येत आहेत टॉस. आडणे संघ टॉस जिंकलाय. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा द्या दादा आणि पुन्हा एकदा मुख्य मंचावर विराजमान व्हा. टॉस जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? मी शस्त्रनिरीक्षण करू पहिले. आज आडणे ते साखरेचा प्रवास तुमचा कसा राहिलाय आणि इथे येऊन अगदी शेवटची ही मॅच आहे फर्स्ट इनिंगची, त्यामुळे महत्त्वाची मॅच असणार आहे. आज संघामध्ये काय आपण प्लॅन केलंय? प्लॅनिंग म्हणजे आमचं आता बॉलिंग आहे पहिली, तर आम्ही बहुतेक तरी 50च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आणि या प्रवास म्हणजे आता मी 3 वर्ष झाले ही टुर्नामेंट खेळतोय, तर चांगलं वाटतंय. आणि काय म्हणाल रुपेश दादाबद्दल, ज्यामध्ये तुम्हाला एंट्री मिळते? कारण पाहिलं तर सलग आज 9 दिवस ही टुर्नामेंट खेळली जाते. आपण 5 दिवसाची टुर्नामेंट पाहतो, पण या ठिकाणी या मैदानावर 9 दिवसाची टुर्नामेंट. काय म्हणाल रुपेश दादांसाठी? त्यांचा आभारच मानी नक्कीच, की चांगली स्पर्धा तुम्ही आयोजन करता आणि यंगस्टरला पुढे जाण्याची संधी मिळते. धन्यवाद. या रावळे संघाचा कर्णधार आपण पाहतोय. टॉस जिंकला असता तर काय डिसिजन असता? आमचं पण फिल्डिंगच घेतली असते आम्ही. आता फलंदाजी करायची आहे. नयन पाटील सारखा चांगला फलंदाज तुमच्याकडे, आणखीन फलंदाज आहेत, पण तो अपेक्षा कोणाकडून असेल आज? अपेक्षा तर निहिल जवळ होती, हार्दिक जवळ होती, पण ते काही कारणास्तव येऊ शकले नाही. तरी पण नयन जीत आहेत ते 100% देण्याचा प्रयत्न करतील. तुम्हाला देखील मी म्हणेन या आयोजकांबद्दल काय म्हणतील, कारण ही टुर्नामेंट तुम्हाला खेळायला मिळते. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर एंट्री फुल असते. कमी एंट्री फीजमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला खेळण्याचा चान्स दिला जातोय. नक्कीच दादांचा धन्यवाद करेल का त्यांनी आम्हाला ह्या संघामध्ये आणि इथे आम्हाला खेळायला संधी दिली. बेस्ट प्लेअर कोण असेल तुझा टेनिस क्रिकेटमधला? बेस्ट फरदीन काझी. फरदीन काझी ट्रेंडमध्ये आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय नाणेफेक जिंकलाय आडणे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय, आमंत्रित केलाय पंकज 11 जागमाता रावळे संघाला फलंदाजीसाठी. जाऊया समालोचन कक्षामध्ये, जिथे पालघर भूषण प्रमोदजी शेडके सर आपल्याशी जॉईंट होतील. थँक्यू व्हेरी मच संतोषजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत, उमरोळीचा आवाज. आज आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. गोलंदाज सज्ज होतील. पंकज पाटील पालन यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. पिस्मी 11 मुरबे या टीमची 5 या धावसंख्येवर टार्गेट सेट केले गेले. ते 34 रन 35 रनचं 6 षटकांमध्ये असा सामना संतोषजी पाटील आपण आपल्याच ग्राउंडवर पाहिला होता. श्रेया 11 टेंबोडे आणि 6 षटकांमध्ये 38 रनची गरज असताना अपोलो चिंचणी या टीमला पराभूतच्या छायेत नेलं होतं. तो संघ पाहायला मिळतो. श्रेया 11 टेंबोडे, राहुल पाटील, चिंटू या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले. ऑन साईडला काय फटका खेळलाय, सरळ चेंडूला फेकून दिले. 6 धावांकरता ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट षटकार. याच नावाने जर पाहिलं तर विशाल म्हणजेच खळी या नावाने ओळखला जातोय आणि खलीची या ठिकाणी जर पाहिलं तर कलात्मक फटकेबाजी आपल्याला मैदानावर पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर उमरोळीचं मैदान वेगळं होतं, हा मैदान वेगळा आहे. इथून तुम्हाला लढत करावी लागेल, झुंजावं लागेल, टशन द्यावी लागेल समोरच्या संघाला. खूप चांगला फटका होता. ज्या पद्धतीने बॉडमॅनचा वापर केला उमरोळीच्या मैदानात सुद्धा विशाल तऱ्हेने खूप चांगली बॅटिंग केली होती. आणि इथे सुद्धा ते सातत्य, परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास तुम्हाला मेंटेन करावा लागतो. झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणे हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. षटकार आला आणि संघाची धावसंख्या ऋषांक पाटील आणि उमेश भगत आम्हाला दर्शवत आहेत. 11 वर जाऊन पोहोचले गेले. 11 रन्स. पंकज पाटील पालन पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. अप्रतिम खोलवर चेंडू होता. विशालचा हा समंजसपणाचा फटका पाहायला मिळतोय. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील, चांगली फेकी होईल. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. पंकज पाटील पालन आणि जीतने जी गोलंदाजी केली होती ती वाखाणणे जोगे पाहायला मिळाली. परंतु इथे प्रिस्मी 11 मुरबे टीमच्या बॅटरने जी सुरुवात केली ती वाखाणणे जोगे पाहायला मिळते. वेल बिगिनिंग इज हाफ डन. नक्कीच आज एक गाव एक फॉर्मॅट आपण पाहतोय, परंतु याआधी जर जो एक गाव एक फॉर्मॅट नव्हता त्यामध्ये पंकज आणि दुसऱ्या बाजूला विशाल हे एकत्र बंधन संघामधून देखील खेळलेलं आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर वर्ष आपण पाहिलं. अमित केनेला सुद्धा आपण पाहू शकलात आणि ज्या पद्धतीने आपण पाहू शकताय तर चांगला बाउन्स मिळाला होता. ताई पॅकर्स पालघर टीमने काल एक सामना जिंकलाय. मानकोली जे दिना पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा सुरू आहे. पंच दर्शवतायत की आखणी थोड्याच वेळात ती करून घ्यायची आहे की आत्ताच करायची आहे. या मॅच नंतर मात्र ती संपूर्ण खेळपट्टी
आपण आखणी करून घ्यायची आहे. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचली गेली. म्हणजेच येणारे बॉल आहेत 30 आणि 30 बॉल मध्ये विजयासाठी 23 रनची आवश्यकता असेल. 35 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. संतोष पाटील आपल्या समोर जोडले जातील. थँक्यू व्हेरी मच. टेंबडी संघाकडून आपण पाहतोय आता मात्र जीत गावड गोलंदाजी ट्रॅकवर येईल. इथून जर पाहिलं तर उमरोळीचं मैदान ज्यांनी गाजवलं होतं, चांगली गोलंदाजी केली होती, हे साखऱ्याचं मैदान आहे. हो, इथे मात्र आपण पाहतोय चेंडू खेळताना कुठेतरी चुकले गेलेत. प्रॉपरली लक्ष नव्हता, त्यामुळेच या चेंडूला खेळू शकले नाहीये. डॉट चेंडू आलाय आणि इथून जर पाहिलं तर कमी धावांचं लक्ष आहे. कमी धावांचं लक्ष कधी कधी टफ फाईट देखील होऊ शकतो, ते आपण नक्कीच जाणून घेतलंय. पण या मैदानावर जर पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले आहेत आणि इथून पाहतोय दुसऱ्या षटकात. यावेळेस रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता विशाल, परंतु यावेळेस जर पाहिला तर चेंडूला लेग बायच्या रूपाने सिंगल रन्स या ठिकाणी काउंट केली जाईल. धावसंख्या 1 ने वाढली जाईल. स्कोर कार्ड धावसंख्या 13 धावा. एका साईडला जन्मेशचा विचार केला तर जन्मेश हा सुद्धा एक हार्ड हिटर बॅटर म्हणून आपल्याला पाहायला मिळतो आणि समजूतदारपणाचं क्रिकेट गेली खूप चांगल्या पद्धतीने गेली काही महिने आपण पाहिलं तर उमरोईच्या मैदानात सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ साकारला गेला होता. परंतु सिच्युएशन वेगळी आहे, खेळपट्टी वेगळी आपल्याला पाहायला मिळते, मैदान वेगळं आहे आणि अशा वेळेला तुम्हाला स्ट्रॅटेजी आखावी लागते, गेम प्लॅनिंग करावं लागतं. जन्मेश जीतचा हा बॉल किंवा वेळेला हलक्याशा हाताने चेंडूला टॅप केला जातोय. तत्पूर्वी सिंगल कौस्तुभ पाटील पुढे सरसावेल. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते ती फलकावर 14 या धावसंख्येवर. 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर स्टार्ट अगदी नेत्रदीपक झाले संतोषजी पाटील. एकाच ऍक्शनने 2 चेंडू नक्कीच हाताळतोय जीत गावड. ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्लोवर आणि गतिवान चेंडू. इथून पाहतोय पुन्हा एकदा शॉट ऑफ लेंथ होता. या ठिकाणी विशाल थांबणार नाहीये, जबरदस्त फटका मारतोय, चेंडू जातोय आउट ऑफ द पार्क, येतोय षटकार. 6 धावा. थँक्यू. 20 धावा स्कोर कार्डवर लागले जात आहेत. जिंकण्यासाठी जर लक्ष जर पाहिलं तर आपण पाहतोय 35 धावांचं लक्ष आहे. 15 धावा दूर आहेत आपल्या विजयाच्या. इथून पाहतोय स्ट्रेट डाऊन केलाय चेंडू. क्षेत्ररक्षक आहे ठिकाणी भावेश आपल्याला पाहायला मिळेल. जब भावेश जोपर्यंत फील्ड करेल फेकेल तोपर्यंत सिंगल रन्स. 2 फलंदाज विशाल आणि जल्मेश ही जोडी A1 आहे मुरबे संघाची. ज्यावेळेस आपण पाहतोय ज्या जोडीने पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवात चांगली केली, 12 धावांचं पहिलं षटक हाताळलं गेलं. इथून पाहतोय शॉट ऑफ लेंथ होता, दिशा दिलंय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे पण तो जोपर्यंत फिल्डिंग होईल तोपर्यंत आणखीन एक सिंगल धाव जोडली जाते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्डवर धावसंख्या आतापर्यंत 22 रन्स. 22 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. पुन्हा एकदा या व्यासपीठावर रुपेश नरेश पाटील या स्पर्धेचे करते धरते सर्वे सर्वा. भुकेची तमान बाळगताना सातत्याने मात्र ही स्पर्धा कशी कव्हर होईल, या स्पर्धेला कोणत्याही प्रकारची कमी खळू नये यासाठी तत्पर असणारा असं एक सुंदर मॅनेजमेंट हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे एखादा जर इव्हेंट घ्यायचा असेल स्पर्धेचा तर डेफिनेटली काही काळानंतर रुपेश पाटील यांच्याशी सगळेच जण संपर्क साधतील आणि तो इव्हेंट मात्र रुपेश पाटील यांच्याकडे येईल यातही मात्र शंका नाहीये. भरपूर मेहनत आहे रुपेश दादा पाटील यांची, कारण की ज्या पद्धतीने आपण पाहतोय आयोजन करणं हे सोपं नसतं. अगदी 10ची टीम जरी असली तरी आयोजन करताना खूप प्रश्न निर्माण होतात. पण इथून जर पाहिलं तर ज्या पद्धतीने रुपेश दादा पाटील आयोजन करतायत, नेत्रदीपक आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पंकज पाटील पालन. यावेळेस चेंडू वेगवान होता पण तो दिशाहीन आपल्याला पाहायला मिळाला. इथून जर पाहिलं तर पंचांचा इशारा येतोय. हा अवांतर चेंडू अतिरिक्त धाव या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतंय. पंकज पाटील पालन एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर पाहायला मिळतं. विनर्स टीम मधून सुद्धा खेळले. आता ताई पॅकर्स पालघर अमर परुळेकर यांचा जो संघ आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फ्लिकचा फटका होता
फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावतील. तत्पूर्वी सिंगल मिळेल. दोन्ही फलंदाजांचं मी कौतुक करेन संतोष पाटील याकरिता की त्यांनी सिंगल डबलला महत्त्व दिलंय. गोलंदाज कोणता आहे, त्या गोलंदाजावर कसं टार्गेट करायचं, त्या गोलंदाजाला कसं कोणत्या बॉलवर रिस्पेक्ट द्यायचा, हे समंजसपणाचं क्रिकेट आणि बुद्धिमत्तेचं क्रिकेट. असं नाही आहे की तुम्ही ड्रेस कोटिंग घातलं, कॅप गॉगल परिधान केलं म्हणून तुम्ही ॲज अ प्लेअर बनता. या गोष्टी नाही आहेत. तुमच्याकडे क्रिकेटच्या माध्यमातून तुमचं बुद्धिमत्ता खूप स्ट्रॉंग असावी लागते आणि आतापर्यंत जन्मेश आणि विशालने तेच केलंय. अप्रतिम फटका छान आहे. फिल्डर त्या ठिकाणी जीत गावड पुढे सरसावतील. कोणतीही चुकी करणार नाहीयेत. विशाल तरीच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. गॉन. थँक्यू डीजे. धावसंख्या जर पाहिली तर 24 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हार्दिक येतोय. हार्दिक मन अगदी जर पाहिलं तर डावखुरी हाताचा हा देखील एक फलंदाज आपल्याला पाहतोय. एकाच खेळाडूचे 2 नावं. जर तुम्ही कधी मुरब्याच्या मैदानावर जाल, अगदी ऑरेंज चषकाचं जे आयोजन असतं, जे आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. यावर्षी आत्तापर्यंत डेट निघालेली नाही आहे, परंतु ज्या वेळेस आपण पाहतोय 3 वर्ष मी त्या ठिकाणी समालोचनाला गेले होतं. नवीन नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न ऑरेंज चषकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला. या ठिकाणी आपण पाहतोय खेळतोय चेंडू मिड विकेटच्या दिशेने चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडूवर जर पाहिलं तर धावसंख्या 2 ने वाढली जाईल. स्कोर कार्डवर धावसंख्या होते 26 धावा. विजयासाठी 9 रनची आवश्यकता आहे. सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर जाणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. उज्ज्वल त्या चेंडूवर आला होता. चेंडूला फील्ड करेपर्यंत सिंगल मिळाली. पुन्हा एकदा पंकज पाटील पालन. टेम्बोर्ड एक्सप्रेस म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं सरळ चेंडू निघून जाईल. आणि इथून जर आपण पाहिलं तर रिव्ह्यू मात्र या ठिकाणी नाहीये. ज्या पद्धतीने हा चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. आदरणीय धीरज पाटील, ऋग्वेद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण सुस्वागतम. त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर या. रुपेश पाटील आपली आवर्जून वाट बघतायत. इनसाइड आउटचा फटका. कौस्तुभ पाटील पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा हेतू होता, परंतु एकच धाब्यावर सॅटिस्फाईड. पुन्हा एकदा धाव घेण्याच्या प्रयत्नात जन्मेश होते, परंतु इथे बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह तेवढी पाहायला मिळाली नाही. सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 27-8 रनची आवश्यकता आहे. जोखीम घेणार नाही यावेळेस रनआउटच्या रूपाने. मग एक गडी नक्कीच बाद झाला. विशाल फटकेबाजी करत असताना लवकर संपवायची आहे याच उद्दिष्टाने नक्कीच विशाल मोठा फटका खेळला होता. इथून पाहतोय मिस केलाय आणि त्यानंतर फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. पंकज पाटीलची ही खासियत आहे. सुरेख चेंडू पाहायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. अगदी वेगवान चेंडू आणि डावी इष्टी उजवी इष्टी जर पाहिलं तर इथे मात्र उद्ध्वस्त केली जाते. गाडी बाद होतोय दुसरा आणि या ठिकाणी धावसंख्या स्थिरावली जाईल ती म्हणजेच अजूनही 27 या आकड्यावर एसडीचे. थँक्यू व्हेरी मच. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर 27 धावा या लागल्या गेल्या आहेत. कौस्तुभ पाटील येत आहेत गोलंदाजी मार्कवर. अमीर पाटील जिथे कुठे असतील तर प्लीज आपण यायचं आहे. अमर पाटील माईक खूप एक गोड स्कोरर आपल्याला पाहायला मिळतोय. जेव्हा जेव्हा आपण या स्पर्धेसाठी पाहतोय अमर पाटील आवर्जून या ठिकाणी उपस्थित असतात. आज देखील आपण पाहतोय. पुढचा चेंडू असेल कौस्तुभ पाटील याचा शॉट ऑफ लेंथ. इथे मात्र पिक केलाय चेंडूला. फटका चांगला होता. जीत गावड त्या ठिकाणी परफॉर्मन्स देत असताना इथे मात्र पाहिलं तर गॅदर करू शकलं नाहीये. चेंडूला गॅदर करणं खूप गरजेचं आहे. झेल जो आहे तो झेल घेणं खूप गरजेचं आहे. निश्चित स्वरूपात झेल खूप महत्वाचे मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आपल्याला पाहायला मिळतात.
श्रेया 11 टेंबोडे टीम कदाचित प्रॅक्टिसचा अभाव, जसं राहुल पाटील चिंटू यांच्याशी चर्चा करताना त्यांनी सांगितलं आमच्यासाठी आता ग्राउंड उपलब्ध नाही आहेत आणि त्यामुळे कदाचित प्रॅक्टिसचा हा अभाव आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. परंतु इथे आम्ही रुपेशजी पाटील यांचा मान सन्मान, मात्र त्यांच्या विनंतीस मान देऊन या स्पर्धेमध्ये एंट्री कन्फर्म केली. कारण ज्या वेळेला पंकज पाटील पालन यांना कॉल केला एक गाव एक फॉर्मॅटसाठी, तेव्हा त्यांनी सांगितलं चिंटू यांच्याशी आपण बातचीत करा, कारण प्रॅक्टिससाठी ग्राउंड नाही आहे, त्यामुळे कदाचित थोडासा अभाव खेळाडूंवर इफेक्ट पाहायला मिळतो. पण ज्या वेळेला तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुमचा इफेक्ट हा हाय होताना पाहायला मिळतो. गोलंदाज कौस्तुभ ऑन साईडला, फटका छान आहे, सरळ चेंडू निघून जाईल बिटवीन द गॅप मध्ये 4 रन. क्लास. 32 रन्स ऑन द बोर्ड लागले जात आहेत. चांगला फटका होता. यानंतर पंकज 11 रावळे, जो श्री जागमाता रावळे टीम म्हणून जो ओळखला जातो, नयन पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आज नेहिल किनीची अनुपस्थिती आपल्याला जरूर जाणवेल. 3 रनची आवश्यकता आहे. कौस्तुभ पाटीलचा पुढील बॉल, यावेळेला ऑन साईडला स्टायलिश फिनिश. आपल्या अंदाजामध्ये यावेळेला बॅटरने जबरदस्त हा ठोकला. हार्दिक षटकार आणि विजयावर शिक्कामोर्तब केला. कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन. जबरदस्त आपण पाहत आहेत. ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक बॅटिंग. अभिनंदन असेल. आणि त्याचप्रमाणे आपण पाहत आहेत श्रेया 11 टेंबोडे टीम, आपण आला, चांगला खेळ दाखवला, त्याबद्दल आपलं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. चेंडू कृपया